आपण ऐकत आहात बुद्ध की कार्ल मार्क्स भाग 2 माझ्यात म्हणजेच स्नेहलच्या आवाजात. बुद्ध आणि कार्ल मार्क्स यांच्या तत्त्वज्ञानाची तुलना करण्यापूर्वी ह्या मार्क्सवादी तत्वांच्या मूळ लिखाणातील कितीसे टिकून राहिले, इतिहासाने किती बाद ठरवले व त्याच्या विरोधकांनी किती नष्ट केले याची नोंद घेणे आवश्यक आहे. मार्क्सवादी तत्त्वज्ञान काहीसे 19व्या शतकाच्या मध्यकालात मांडण्यात आले होते. तेव्हापासून त्याच्यावर पुष्कळ टीका झाली आहे. या टीकेचे पर्यवसन कार्ल मार्क्सने उभारलेल्या तत्त्वज्ञानाच्या ढाच्यापैकी बऱ्याच भागाचे तुकडे पडण्यात झाले आहे. समाजवाद हा अटळ आहे हा मार्क्सवादी दावा पूर्णपणे फोल ठरला आहे. यात शंका घेण्यास क्वचितच एखादी जागा असू शकेल. समाजवादाचे गॉस्पेल असलेल्या त्याच्या दास कॅपिटलचे प्रकाशन झाल्यानंतर साधारणतः 17 वर्षाच्या कालावधीनंतर 1917 मध्ये एका देशात कामगार वर्गाची हुकुमशाही प्रथम प्रस्थापित झाली. साम्यवाद जे कामगार वर्गाच्या हुकुमशाहीचे दुसरे नाव आहे, तो जेव्हा रशियात आला तेव्हा देखील तो कोणत्याही प्रकारच्या मानवी प्रयत्नाशिवाय काहीतरी अटळ बाब म्हणून आला नाही. त्याच्यासाठी क्रांती झाली. साम्यवादाने रशियात पाऊल टाकण्याची शक्यता निर्माण होण्यापूर्वी पुष्कळ हिंसा व रक्तपात घडवून जाणीवपूर्वक योजना आखावी लागली. समाजवाद अटळ आहे हा मार्क्सवादी सिद्धांत सर्वसाधारणपणे फोल ठरला आहे. त्याशिवाय या यादीत सांगितलेली इतर विधाने देखील तर्काने तसेच अनुभवाने दोघांचेही नष्ट करण्यात आले आहेत. इतिहासाचे एकमेव स्पष्टीकरण म्हणून आता कोणीही इतिहासाचे आर्थिक स्पष्टीकरण स्वीकारत नाही. कामगारांना वाढत्या प्रमाणात भिकेस लावले गेले आहे हे कोणीही मान्य करत नाही. हीच गोष्ट त्याच्या इतर आधार विधानांना लागू आहे. कार्ल मार्क्सचे काय उरले तर आगीचा अवशेष, लहान तरीही अत्यंत महत्त्वाचा. माझ्या मते या अवशेषामध्ये पुढील 4 बाबींचा अंतर्भाव होतो. 1. तत्त्वज्ञानाचे कार्य जगाची पुनर्रचना करणे आहे. विश्वाच्या उगमस्थानाचे स्पष्टीकरण करण्यात वेळ दवडणे नव्हे. 2. वर्गावर्गामध्ये हितसंबंधांचा कलह आहे. 3. संपत्तीच्या खाजगी मालकीमुळे एका वर्गाला सत्ता मिळते तर दुसऱ्या वर्गाला त्याची पिळवणूक झाल्यामुळे दुःख मिळते. 4. समाजाच्या भल्यासाठी खाजगी संपत्ती नष्ट करून हे दुःख दूर करणे आवश्यक आहे. आता आपण बघूया बुद्ध व कार्ल मार्क्स यांच्यामधील तुलना. मार्क्सवादी तत्वातून जे मुद्दे टिकून राहिले आहेत ते घेऊन आता आपणास बुद्ध व कार्ल मार्क्स यांच्यामध्ये तुलना करता येईल. पहिल्या मुद्द्यावर बुद्ध व कार्ल मार्क्स यांच्यामध्ये पूर्ण एकमत आहे. हे एकमत किती घनिष्ठ आहे हे दर्शवण्यासाठी मी बुद्ध आणि पोत्तपाद ब्राह्मण यांच्यामध्ये झालेल्या संवादातील काही भाग खाली देत आहे. त्यानंतर पोत्तपादाने पुढील शब्दात बुद्धाला प्रश्न विचारला. 1. जग नित्य नाही का? 2. जगाला अंत आहे का? 3. जग अनंत आहे का? 4. जीव हा शरीरासारखाच आहे का? 5. जीव ही एक गोष्ट व शरीर ही दुसरी गोष्ट असे आहे का? 6. ज्याला सत्य प्राप्त झाले आहे तो तथागत मरणोत्तर जिवंत राहतो का? 7. तो मरणोत्तर पुन्हा जिवंत राहतही नाही किंवा जिवंत राहत नाही असेही नाही असे आहे का? या प्रत्येक प्रश्नाला भगवंतांनी एकाच प्रकारचे उत्तर दिले, ते असे. पोत्तपाद, या बाबतीत मी माझे कोणतेही मत व्यक्त केलेले नाही. 8. परंतु भगवंतांनी त्यावर कोणतेही मत का व्यक्त केलेले नाही? कारण या प्रश्नाच्या उत्तरापासून काहीच लाभ नाही. त्याचा धर्माशी काहीही संबंध नाही. ते सदाचरणाच्या कोणत्याही तत्वांची वृद्धी करीत नाही किंवा त्यापासून वैराग्य, लोभापासून मुक्ती किंवा शांती, दमन किंवा अभिज्ञान,
अष्टांग मार्गाच्या उच्चतर अवस्थांचे ज्ञान किंवा निर्वाण साध्य होत नाही, म्हणून मी आपले मत व्यक्त केलेले नाही. दुसऱ्या मुद्द्याबाबत बुद्ध व कोसलचा राजा प्रसेनजित यांच्यामध्ये झालेल्या संवादातील भाग मी खाली देत आहे. आणखी असे की राजा राजांमध्ये, सरदारा सरदारांमध्ये, ब्राह्मणांमध्ये, गृहस्थ गृहस्थांमध्ये, माता व पुत्रांमध्ये, पुत्र व पित्यांमध्ये, बंधू भगिनींमध्ये, मित्रांमध्ये नेहमी कलह चालू आहे. जरी हे शब्द प्रसेनजितचे असले तरी त्यातून त्याने समाजाचे खरे चित्र उभे केल्याचे बुद्धाने नाकारलेले नाही. वर्ग कलहाबाबतचा बुद्धाचा स्वतःचा दृष्टिकोन विचारात घेता त्याचा अष्टांग मार्गाचा सिद्धांत हा वर्ग कलह अस्तित्वात आहे व हा वर्ग कलह हेच दुःखाचे कारण आहे यास मान्यता देतो. तिसऱ्या प्रश्नाबाबत मी पोत्तपादाबरोबर झालेल्या बुद्धाच्या त्याचा संवादातील भाग उद्धृत करतो. मग भगवंतांनी काय सांगितले? पोत्तपाद: मी दुःख अस्तित्वात आहे हे सांगितले. मी दुःखाचे मूळ काय आहे हे सांगितले. मी दुःखाचा अंत कसा होऊ शकतो तेही सांगितले. मी कोणत्या मार्गाने दुःखाचा अंत घडवता येईल ते सांगितले. आणि भगवंतांनी याप्रमाणे का सांगितले? कारण पोत्तपादा ते विधान लाभदायक आहे, ते धम्माशी संबंधित आहे, ते सम्यक आचरणाचा प्रारंभ, वैराग्य, लोभापासून मुक्ती, शांती, दमन, अभिज्ञा उर्फ जीवनातील उच्चतर अवस्थांची दृष्टी, संबोधी व निर्वाण यांना कारणीभूत होते. म्हणून पोत्तपादा मी त्याप्रमाणे विधान केले आहे. भाषा वेगळी आहे परंतु अर्थ तोच आहे. जर दुःखाचा अर्थ पिळवणूक असा घेतला तर बुद्ध व मार्क्स यांच्यामध्ये अंतर नाही. खाजगी संपत्तीच्या प्रश्नावर बुद्ध आणि आनंद यांच्यात झालेल्या संवादातील पुढील उतारा उद्बोधक आहे. आनंदाच्या प्रश्नाला उत्तर देताना बुद्ध म्हणतो, हा असण्याचे कारण मालकी असे मी सांगितले आहे. तर ते तसे कोणत्या प्रकारे सांगितले आनंद? तर ते या पद्धतीने समजून घेता येईल. जिथे कोणत्याही तऱ्हेची किंवा कोणत्याही प्रकारची मालकी नसेल, मग ती कोणाचीही असो व कोणत्याही गोष्टीची असो, तेथे कोणतेही मालकी नसल्यामुळे, तेथे मालकीच्या आशा नसण्यामुळे कोणत्याही प्रकारची हाव दिसून येईल का? आनंद म्हणतो, दिसून येणार नाही भगवन. मग भगवन म्हणतात, म्हणून आनंदा हेच त्याचे कारण, आधार व उत्पत्ती आहे. हाव असण्याचे कारण मालकी. मी आसक्ती हे मालकी असण्याचे कारण सांगितले आहे. तर आनंद ती तशी कोणत्या प्रकारे आहे हे या पद्धतीने समजून घ्यावे लागेल. जेथे कोणत्याही तऱ्हेची किंवा कोणत्याही प्रकारची आसक्ती नाही, मग ती कोणी कोणत्याही गोष्टीच्या बाबतीत दाखवलेली असो, ती जी काही असेल त्या आसक्तीच्या नसण्याने कोणत्याही प्रकारची मालकी दिसून येईल का? आनंद म्हणतो, दिसून येणार नाही भगवान. बुद्ध म्हणतात, म्हणून आनंदा हेच त्याचे कारण, आधार व उत्पत्ती आहे. मालकीचे कारण आसक्ती. चौथ्या मुद्द्यासाठी कोणत्याही पुराव्याची गरज नाही. भिक्षू संघाचे नियमच याची उत्तम साक्ष ठरते. या नियमानुसार भिक्षू केवळ पुढील 8 वस्तूंपुरतीच खाजगी संपत्ती जवळ बाळगू शकतो, त्यापेक्षा अधिक नाही. या 8 वस्तू म्हणजे रोजच्या वापरातील 3 वस्त्रे म्हणजे चिवर किंवा कापडाचे धडपे, कमरबंद, एक भिक्षापात्र, एक वस्तरा, एक सुई व एक पाणी गाळण्याचे फडके. दुसरी गोष्ट, भिक्षू त्याला जवळ बाळगण्यासाठी परवानगी दिलेल्या 8 वस्तूंशिवाय सोन्याने व चांदीने आणखी काही वस्तू विकत घेता येईल या भीतीपोटी सोने किंवा चांदी घेण्यास भिक्षूला पूर्णपणे मनाई होती. हे नियम रशियातील साम्यवादात दिसून येणाऱ्या नियमांपेक्षा कितीतरी अधिक कठोर आहेत. या पुस्तकातील पुढील मुद्दे आपण पुढील भागात ऐकूयात.